हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी भेंडी त्याशी भेंडी दाखवली, गोल कापून मिरचीची दाखवलेली। मी आज उभे काप केले भेंडीचे। अशा एका भेंडीचे असे दोन तुकडे करून त्याचे दोन भाग केले। आता मी ही मसाल्याची दाखवते भेंडी। याच्यामध्ये मी ना असा एक बटाटा टाकणार आहे, असा उभा कापून पातळ। तर आपल्याला याच्यामध्ये आता बटाटा टाकायचा आहे। चला, ही भेंडी थोड्या वेळ कापून ठेवली ती, म्हणजे ती जरा सुटसुटीत होते। बटाटा चांगला नितळून घ्यायचा आणि याच्यामध्ये टाकायचा। इथे मी फक्त लाल तिखट घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलंय आपला, म्हणजे फक्त मिरची पावडर घेतलेली आहे। त्याला आता सगळे आपल्याला ह्याला मॅरिनेट करायचं आणि याच्यामध्ये धनिया पावडर आणि हळद पावडर, त्याला जास्त काही मसाले लावायचे नाहीये, आणि मीठ। आपलं जेवढी भाजी असेल ना, मी मीठ घेतलं नव्हतं, जेवढी भाजी असेल तेवढा आपल्याला मसाला कमी पडला तर टाकायचा परत। आता मी तुला दिला थोडी हे करते, अशी हलवून घेते, चांगलासा मसाला लावून बघते। तिला 5 मिनिटं ठेवली तरी चालते, छान मसाला लागतो। आणि याला आता वरून आपल्याला 3-4 असे कोकम टाकायचे। भेंडी ही चिकट असते, मग आंबटपणाने तिचा चिकटपणा कमी होतो। असं मी त्याला चांगलासा मॅरिनेट केले। इथे मी अशी कढई ठेवलेली आहे, गॅस चालू करते, तरी मसाल्याचे हात धुते। मी तेल टाकते, तेवढं आपल्याला तेल पाहिजे तेवढं आपल्याला तेल टाकायचंय। माझं हे पापडाचंच वापरलेलं तेल होतं, तेच मी वापरलं। त्याच्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकते। त्याला असं अर्धा तास 10 मिनिटं जरी ठेवलं ना तर छान भाजी होते, पण मी आता पटकन ही करून टाकते। हिला जर चांगलं मॅरिनेट केलं ना तर मस्त अशी भाजी होते। हिला बघा, चांगले असे मसाले लावून घ्यायचे, फक्त हळद पावडर, धनिया पावडर आणि मिरची पावडर आणि मीठ, आणि वरून आपल्याला असे 2-3 असे कोकम टाकलेले आहेत, त्याच्यातच टाकलेले आहेत। आपलं तेल तापलंय, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकते। आलं लसूण पेस्ट लावली नाही का आलं लसूणचा कच्चेपणा राहत नाही, म्हणून तेलातच मी परतते। कच्चेपणा घालवल्यानंतर त्याला हिला फक्त अशी टाकायची। एकदम साधी सोपी भाजी आणि टेस्टी भाजी। बघा, आता मी ही भाजी याच्यामध्ये ओतते सगळ्या मसाल्यासाठी। आपण तुम्हाला बटाटा नको असेल तर तुम्ही बटाटा पण नाही घातलात तरी चालेल, नुसती भेंडीची केलात तरी चालेल। फक्त याला जास्त हलवायचं नाही, असं थोडंसं हलवायचं, त्याला झाकण लावून फ्राय करायचं। त्याला चांगला बटाटाने हे करून द्यायची, चिकट होणार नाही कारण की आपल्याला कोकम घातलेले आहेत। त्यामुळे याच्यावर झाकण ठेवून याला चांगली गॅस कमी करते आणि वाफेवर शिजवून घेते। हे बघा, मी आता ना झाकण काढून बघते आपली भेंडी। मी एकदा दोनदा अशी बघितलेली भेंडी आपली कशी शिजलेली। हे बघा, एकदम अशी छान अशी भाजी आपली झालेली आहे। हे बघा, बटाटा पण आपला शिजलेला आहे, कारण ते पातळ कापले होते ना, म्हणून बटाटे आपले चांगले शिजलेले आहे। मी तुम्ही एकदा अशी करून बघा, मसाला भेंडी एकदम छान लागते। असे कोणा टोमॅटो पाहिजे टोमॅटो करा, टोमॅटोने चपचपीत होणार, कारण टोमॅटो हा पाणी सोडतं ना, म्हणून अशी सुटसुटीत नाही भाजी होणार। म्हणून कोकम किंवा लिंबू पिळलात तरी चालेल, किंवा आमचूर पावडर घातलात तरी चालेल, पण कोकम घातलं छान लागते भाजी। हे बघा, बटाटा पण आपला चांगला शिजलेला आहे। हे बघा, आता माझी भाजी कशी वाटली भेंडीची, भेंडी मसाला, ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। आणि छान वाटते अशी भाजी, एकदम टिफिनला पण चांगली वाटते, छान वाटते। चला, आता त्याच्यावर असं झाकण ठेवते आणि गॅस बंद करते। एकदम झटपट भाजी आहे, तयारी केलात ना की काहीच तिला वेळ लागत नाही शिजायला। तर काय भेंडी आपली एकदम, भेंडी तर लवकर शिजते पण बटाटा पण लवकर शिजतो, म्हणून आपल्याला अशी टिफिनला द्यायला किंवा मुलांच्या डब्यात वगैरे असं द्यायला, आणि आवडते पण मुलांना। चला, बाय बाय। असं छोट्या छोट्या मला भाज्या बघत बसा, मला जी घरात करायची असेल ती पटकन मी दाखवण्याचा प्रयत्न करते। हे बघा, आता मी गॅस बंद करते आणि बाय बाय करते। चला, चॅनलला तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चला, आणि कमेंट करा कशी भाजी वाटली ती। मी गॅस बंद केला
आता बाय बाय. चला.